किराणा दुकानाला गंडा घालून विकत घेतले किराणा सामान। ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे दोन आरोपी पंकज पाटील, अनिल कांबळे यांनी किराणा दुकानात जाऊन मनसोक्त सामान खरेदी केली। जेव्हा पैसे भरायची वेळ आली तेव्हा ऑनलाईन पेमेंट केल्याचे त्यांनी दाखवले। दुकानदाराला संशय आल्याने त्यांनी त्वरित पोलिसांना बोलावून आरोपी पंकज पाटील आणि अनिल कांबळे यांना पोलिसाच्या ताब्यात दिले। सदर गुन्ह्याच्या तपासात लक्षात आले की त्यांनी अनेक किराणा दुकानावर जाऊन खोटे पेमेंट करून सामान घेतल्याचे गुन्हे उघड झाले आहेत। त्यानुसार या दोन भामट्यावर कारवाई करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत। कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याण पूर्व त्यांच्या हद्दीमध्ये आर.के. बाजार एक किराणा दुकान आहे। त्या दुकानामध्ये दोन अनोळखी इसम गेले आणि त्यांनी किराणा मालची खरेदी केली आणि दुकानदाराला त्यांनी बनावट ॲपच्या द्वारे पैसे दिल्याचे भासवले, परंतु दुकानदाराच्या अकाउंटमध्ये ते पैसे गेलेले नव्हते। त्यामुळे दुकानदारांनी कोळशेवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। आम्ही त्या आरोपीचे काही CC फुटेज आम्हाला प्राप्त झाले आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे आम्ही त्या दोन आरोपीला याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। या दोन आरोपी आहे आणि यांनी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पण अशाच प्रकारचा एक गुन्हा केलेला आहे। हे दोघेही आरोपी हे अशा पद्धती फसवणुकीचे गुन्हे करतात। बनावट ॲपच्या द्वारे किराणा दुकानात जाऊन पैसे दिल्याचे भासवतात, परंतु पैसे दिले जात नाही। पैसे त्यांच्याच अकाउंटमध्ये हे डायरेक्ट घेतात। हे दोघेही आरोपी ठाणे येथील राहणारे आहेत। स्टार न्यूज साठी साहिल शाह, मुंबई।